विद्यार्थी मित्र हो, आपण पिक्टोग्राममधले उदाहरण पाहतोय. उदाहरणासाठी इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम 150 स्टुडंट्स अबाउट देअर पॅरेंट्स ऑक्युपेशन इज गिव्हन बिलो. 150 विद्यार्थ्यांचे पालक पॅरेंट्स कोणता व्यवसाय करतात, ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, त्याची माहिती गोळा केलेली आहे आणि ती माहिती खाली दिलेली आहे. मेक अ पिक्टोग्राफ बेस्ड ऑन इट. त्या माहितीवरती आधारित पिक्टोग्राफ तयार करायचा आहे, चित्रलेख तयार करायचा आहे. माहितीसाठी बघा, ऑक्युपेशन ऑफ स्टुडंट्स पॅरेंट्स, विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय. नंबर ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थी संख्या. फार्मिंग, शेती, 60 स्टुडंट्स आहेत, म्हणजे ज्यांच्या पालकांचा व्यवसाय फार्मिंग आहे, शेती आहे, असे 60 विद्यार्थी आहेत. प्रायव्हेट जॉब, खाजगी काम करणारे 20 विद्यार्थी आहेत. गव्हर्नमेंट जॉब, सरकारी जॉब करणारे असे पॅरेंट्स 30 विद्यार्थ्यांचे आहेत. आणि ऑदर, इतर काम करणारे 40 विद्यार्थ्यांचे पालक आहेत. याच्यावर आपल्याला पिक्टोग्राफ बनवायचा आहे. सोल्युशनसाठी द पिक्टोग्राफ इज आता पहिला कॉलम जो आहे हा सगळा आहे असं लिहायचा आहे, ह्याच्यामध्ये काही सुद्धा बदल करायचा नाही. ऑक्युपेशन्स ऑफ PATIONS, ऑक्युपेशन्स ऑफ स्टुडंट्स, स्टुडंट्स पॅरेंट्स, चार व्यवसाय दिलेले आहेत. पहिला आहे फार्मिंग, प्रायव्हेट जॉब, गव्हर्नमेंट जॉब, ऑदर. सेकंड कॉलम जो आहे हे हेडिंग आहे असं लिहायचं, नंबर ऑफ स्टुडंट्स. आता आपल्याला ही जी विद्यार्थी संख्या दिलेली आहे त्याच्याशी रिलेटेड असलेले पिक्चर ड्रॉ करायचे आहेत. 60, 20, 30 आणि 40. आता आपण काय करणार, या संख्यांना भाग जाईल, जिने भाग जातो तशी मोठी संख्या शोधणार. 10 ने भाग जातो, याला पण 10 ने भाग जातो, यालाही 10 ने भाग जातो, इथं पण 10 ने भाग जातो. 60ला 10 ने भागल्यानंतर 6चा भाग बसेल आणि आपण 6 चित्र काढू शकतो. पण त्याच्यापेक्षा जास्ती म्हणलं तर काढायला जागा पुरणार नाही, काढायला वेळ लागणार आहे, ते पुन्हा अभ्यास करायला वेळ लागणार आहे. म्हणून चित्राची संख्या फार कमी पण नको, फार जास्ती पण नको, मध्यम असली पाहिजे. 10 दुणे 20, 2 चित्र काढू शकतो. 10 त्रिक 30, 3 चित्र काढू शकतो. 10 चौक 40, 4 चित्र काढू शकतो. म्हणजेच स्केल घेताना आपण एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी असं स्केल घेतलं पाहिजे. स्केल वन पिक्चर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. आता इथं चित्र घेत
घेताना पण स्माइली घेतला चालेल किंवा असा विद्यार्थी काढला चालेल, पण स्माइली घेऊया, काढायला सोपं आहे. इथं 60 आहेत बघा, पण एक चित्र म्हणजे 10 विद्यार्थी. याला 10 ने भागले की 6 आले, म्हणजेच इथं आपण 6 स्माइली काढले पाहिजेत. प्रायव्हेट जॉब 20 विद्यार्थी आहेत, 10 ने भागले की 2 येणार आहे. 2 स्माइली काढले पाहिजेत. गव्हर्नमेंट जॉब करणारे 30 जण आहेत, 10 त्रिक 30, 3 स्माइली काढले पाहिजेत. आणि ऑर्डर जॉब करणारे 40 जण आहेत, 10 चौक 40 होणार आहे, म्हणजेच 4 चित्र काढले पाहिजेत, 4 स्माइली काढले पाहिजेत. याप्रमाणे आपला पिक्टोग्राफ जो आहे इथं पूर्ण होतोय. कळलं का बोला?